नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की बीएडचं नवीन शेड्यूल आलेलं आहे. त्यानुसार ते शेड्यूल नेमकं काय आहे, ऑप्शन फॉर्म कधी भरायचे आहे, त्यानंतर राऊंड कधी पब्लिश होणार आहे. तर या सगळ्या गोष्टीचा ॲनालिसिस आपण या पुढील व्हिडिओमध्ये करणार आहे. त्यामुळे आपला नंबर लागणे सहज सोपे जाणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया मित्रांनो ते शेड्यूल. आणि बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण BEdCap24.ma.cet.org या वेबसाईटवर आलेलो आहे आणि आपल्याला या ठिकाणी दिसून येईल बीएड कॅप फुल शेड्यूल पब्लिश 2024 आणि केव्हा झालेला आहे 6 ऑगस्ट. आणि या शेड्यूल मध्ये नेमकं काय आहे ते सगळं आपण बघणार आहोत आणि त्याचा अनालिसिस पण करणार आहोत. तर बघूया मित्रांनो ते शेड्यूल. याला क्लिक करून आपण हे शेड्यूल डाउनलोड करू शकता. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी मी ते शेड्यूल डाउनलोड केलेलं आहे आणि आपल्याला माहित आहे की पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट राऊंड फर्स्ट ही 9 ऑगस्ट 2024 ला पब्लिश होणार आहे. इथपर्यंतचं शेड्यूल आपल्याकडे होतं आणि आता पुढचं शेड्यूल हे नवीन आलेलं आहे. आणि यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, हे 6व्या पॉइंट्स मध्ये की कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर राऊंड फर्स्ट आणि सेकंड राऊंड साठी आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचे आहे. तर त्याची डेट आहे 8 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट पर्यंत. बघा, 2च दिवस दिलेले आहे मित्रांनो यासाठी, 8 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट. त्यानंतर यामध्ये म्हटलेलं आहे अलोकेशन्स ऑफ राऊंड फर्स्ट, म्हणजे आपल्याला कोणतं कॉलेज अलोकेट होणार आहे किंवा कोणतं कॉलेज मिळणार आहे या संदर्भातलं लिस्ट पब्लिश होणार आहे 14 ऑगस्ट 2024, म्हणजे लगेच 4 दिवसानं ही लिस्ट पब्लिश होणार आहे. त्यानंतर पुढे बघूया आपण की कॅन्डिडेट रिपोर्ट टू अलोकेटेड कॉलेज अँड सीक ऍडमिशन फॉर राऊंड फर्स्ट साठी आपल्याला ऍडमिशन घ्यायचं आहे ते 16 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान. बघा, अतिशय महत्वाचं आहे, 16 ऑगस्ट ते 20 दरम्यान आपल्याला ऍडमिशन करायचं आहे. जर आपला या अलोकेशन लिस्ट मध्ये जर नंबर लागला असेल तर आपल्याला तशा प्रकारचा मेसेज येईल की तुमचा नंबर या कॉलेजला लागलेला आहे. तिथे जाऊन नेसेसरी डॉक्युमेंट्स घेऊन आपल्याला 16 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान ऍडमिशन करायचं आहे. आणि बिलकुल यामध्ये मिस करायचं नाही. जर या डेट जर आपण मिस केल्या तर निश्चितच आपल्याला ऍडमिशन मिळू शकणार नाही. त्यानंतर बघा, कॉलेजसाठी एक इन्स्ट्रक्शन दिलेली आहे की कॉलेज अपलोड द ऍडमिटेड कॅन्डिडेट्स ऑन द पोर्टल. तर कॉलेजला सांगितलेलं आहे की 21 ऑगस्ट पर्यंत कॉलेजनी ज्या मुलांचे कॉलेजमध्ये ऍडमिशन झालेले आहे तर त्यांनी सगळे डॉक्युमेंट्स आणि त्यांचं ऍडमिशन 21 ऑगस्ट पर्यंत करावं. सगळे डॉक्युमेंट अपलोड करावे पोर्टलवर 21 ऑगस्ट पर्यंत. त्यानंतर मित्रांनो पुढे बघा, या ठिकाणी कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर अनरजिस्टर्ड सीईटी क्वालिफाईड कॅन्डिडेट फॉर राऊंड थर्ड अँड इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड. आणि आता मित्रांनो लगेच त्यांनी काय केलेलं आहे की तिसऱ्या राऊंड साठी आणि जे काही शेवटचं इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड आहे तर त्यासाठीचे ऑप्शन फॉर्म भरण्याची संधी पण कॅन्डिडेटना दिलेली आहे. तर ते सुरू होणार आहे 10 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या दरम्यान सुरू होणार आहे. त्यामुळे ज्या कॅन्डिडेटनी अजूनपर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं तर त्यांच्यासाठी सुद्धा एक संधी आहे की त्यांनी 10 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान लगेच परत रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याचबरोबर ज्या कॅन्डिडेटचा फॉर्म चुकलेला होता किंवा काही डॉक्युमेंट अपलोड करायचे राहून गेलेले होते त्यांनी सुद्धा 10 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान परत लॉग इन मध्ये जाऊन आपला फॉर्म एडिट करावा. त्यानंतर जे डॉक्युमेंट राहिलेले होते ते अपलोड करावे, कारण त्यानंतर आता त्यांच्या हातातून तर पहिला राऊंड जाणार आहे, परंतु जो दुसरा आणि तिसरा राऊंड आहे तर तो त्यांच्या हातामध्ये आहे आणि एक शेवटचा इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड, असे 3 राऊंड त्यांच्या हातामध्ये अजून आहे. त्यानंतर मित्रांनो पुढच्या राऊंड संदर्भातलं शॉर्टकटपणे रिकॅप बघूया आपण की सेकंड राऊंड कधी पब्लिश होणार आहे. तर बघा, या ठिकाणी सेकंड राऊंड पब्लिश होणार आहे 26 ऑगस्टला पब्लिश होणार आहे.
त्यानंतर कॅन्डिडेटने जे काही ऍडमिशन घ्यायचं आहे यासाठी तर 28 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान, त्यानंतर कॉलेजने ते कॅन्डिडेटचं ऍडमिशन करायचंय 31 ऑगस्ट ते म्हणजे 31 ऑगस्ट 2024 पर्यंत. म्हणजे अशा प्रकारचा सेकंड राऊंड चालणार आहे. त्यानंतर मित्रांनो थर्ड राऊंड बघूया आपण. तर थर्ड राऊंड बघत असताना बघा या ठिकाणी परत एक इन्स्ट्रक्शन दिलेले आहे की विद्यार्थ्यांनी 10 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान परत रजिस्ट्रेशन करायचं आहे ज्यांनी केलेलं नसेल, आणि ज्यांनी केलेलं आहे परंतु फॉर्म चुकला आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी रजिस्ट्रेशन करावं. त्यानंतर डिस्प्ले ऑफ वेकंट सीट फॉर राऊंड थर्ड राऊंड साठी जे जे काही सीट अवेलेबल आहे तर ते आपल्याला 31 ऑगस्टला एक लिस्ट पब्लिश होईल. त्यामध्ये ते दिसून येईल की किती जागा खाली आहे. कॉलेज वाईज ते दिसणार आहे, या कॉलेजला एवढ्या जागा खाली आहे. त्यानंतर काय करायचंय, कॅन्डिडेटनी ऑलरेडी फिल्ड इन कॅन्डिडेट सीडेड द कॅप अप्लिकेशन फॉर्म इफ रिक्वायर. ज्या कॅन्डिडेटना परत आपल्याला फॉर्म एडिट करायचा आहे तर त्यांनी एडिट करावं. त्यानंतर कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर ऑल कॅन्डिडेट. त्यानंतर सगळ्या कॅन्डिडेटसाठी राऊंड 3 साठी ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू होणार आहे. ऑप्शन फॉर्म भरणे सुरू होणार आहे 1 सप्टेंबर ते 3 सप्टेंबरला. त्यानंतर ही स्क्रुटिनी होणार आहे त्या डॉक्युमेंटची, तर त्यासाठी वेळ दिलेला आहे 1 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर. आणि त्यानंतर एक अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट पब्लिश होणार आहे थर्ड राऊंड साठीची 6 सप्टेंबरला. आणि त्यानंतर त्याच्यावर काही हरकती असेल किंवा तक्रारी असेल तर आपण त्या तक्रारी करू शकतो 7 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर. हे तिसऱ्या राऊंड साठी आहे. आणि त्यानंतर पुढे बघूया आपण. राऊंड 3 साठीची जी काही मेरिट लिस्ट पब्लिश होणार आहे तर ती 13 सप्टेंबरला पब्लिश होणार आहे. राऊंड थर्ड साठीचं, राऊंड 3 साठीचं जे काय अलोकेशन मिळणार आहे आपल्याला 18 सप्टेंबर 2024 ला. म्हणजे 18 सप्टेंबरला आपल्याला कळून येईल, एक मेसेज येईल सीईटी सेल कडून की थर्ड राऊंड साठी तुमचा या कॉलेजला नंबर लागलेला आहे. आणि तिथे जाऊन कॅन्डिडेटनी काय करायचंय, ऍडमिशन घ्यायचं आहे. कधी घ्यायचंय, 19 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर दरम्यान. तर अशा प्रकारे हा थर्ड राऊंड होता. आणि या थर्ड राऊंड नंतरही जर सीट अवेलेबल असेल आणि अजूनपर्यंत जर नंबर लागलेला नसेल तर त्या कॅन्डिडेटला ऍडमिशन मिळू शकेल. तर त्यासाठी जो राऊंड ठेवण्यात आलेला आहे तो आहे इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड. आणि यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा या ठिकाणी, डिस्प्ले ऑफ वेकंट सीट. 24 सप्टेंबरला आपल्याला कळून येईल की कोणत्या महाविद्यालयामध्ये किती सीट रिक्त आहे. त्यानंतर कॅन्डिडेट फिल इन ऑनलाईन ऑप्शन कॉलेज चॉईस फॉर इन्स्टिट्यूट लेवल ऍडमिशन. आणि या राऊंड साठी परत ऑप्शन फॉर्म भरावा लागणार आहे 25 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर या दरम्यान. तर हे ऑप्शन फॉर्म भरावं लागणार आहे. त्यानंतर त्याच्यावर आधारित काही जरी तक्रारी असेल, ग्रेव्हन्सेस असेल तर त्या संदर्भात आपल्याला कॉलेज स्तरावर 27 सप्टेंबरला ही लिस्ट पब्लिश केली जाईल. आणि त्यानंतर मित्रांनो पुढे बघा की कॉलेज अपलोड द मेरिट लिस्ट ऑन द कॉलेज नोटीस बोर्ड अँड कॉलेज वेबसाईट. द जनरेटेड मेरिट लिस्ट विल बी अवेलेबल ऑन द कॅप पोर्टल. तर मित्रांनो यासाठी कॉलेजनी मेरिट लिस्ट पब्लिश करायची आहे, कारण हा राऊंड कॉलेज स्तरावर चालणार आहे. तर यासाठी कॉलेजनी मेरिट लिस्ट पब्लिश करायची आहे 27 सप्टेंबरला. आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी जिथे जिथे आपला नंबर लागलेला आहे तर कॅन्डिडेट सीक ऍडमिशन ॲज पर डिक्लेअर्ड मेरिट लिस्ट. म्हणजे आपण जे काही ऑप्शन फॉर्म भरलेले होते या राऊंड साठी तर त्यानुसार त्या कॉलेजला जाऊन चौकशी करायची आहे, लिस्ट बघायची आहे. ठिकाणी 27 सप्टेंबरला लिस्ट पब्लिश झालेली असेल आणि विद्यार्थ्यांनी या राऊंड साठी 28 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान ऍडमिशन करायचं आहे. त्यानंतर कट ऑफ डेट ऑफ ऍडमिशन, शेवटची डेट ऍडमिशनची असणार आहे 3 ऑक्टोबर 2024. आणि यानंतर नो ऍडमिशन आफ्टर द कट ऑफ डेट. यानंतर मात्र आपलं ऍडमिशन होणार नाही. तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.